श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, हा संदेश मन लावून ऐक. आज तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. जेव्हा वेळ तुमच्या विरोधात जाते तेव्हा ती तुम्हाला तोडत नाही, ती फक्त तुम्हाला घडवत असते. कारण लोखंड गरम झाल्याशिवाय त्यातून शस्त्र तयार होत नाही. म्हणून आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा समजून घ्या की स्वामी तुमच्यावर काम करत आहेत. ते तुम्हाला मजबूत बनवत आहेत, तुम्हाला त्या मोठ्या विजयासाठी तयार करत आहेत. म्हणून त्या वेदनेला आशीर्वाद समजा, त्या अडचणीला परीक्षा समजा. कारण परीक्षेनंतरच प्रमाणपत्र मिळतं. कोणी साथ देत नसेल तरी निराश होऊ नका, कारण स्वामींची साथ कधीच सुटत नाही. लोक विसरतात पण स्वामी कधी विसरत नाहीत. तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक सच्चा शब्द, ते सगळं स्वामींच्या लेखात नोंदवलं जातं. म्हणून कोणाचं मन दुखावू नका आणि कोणाचं मन जिंकू शकता तितकं जिंका. कारण माणूस बोलून हारतो किंवा बोलून जिंकतो. शब्दातच देव आहे. म्हणून बोलताना मनाचा विचार करा. आज तुम्ही लहान वाटत असाल, पण लक्षात ठेवा, झाड मोठं होण्यापूर्वी बियाणं जमिनीत दडूनच राहतं. अंधारात, शांततेत, पावसात, वाऱ्यात ते झुंजतं आणि मगच अंकुर फुटतो. तसेच तुमचे दिवस आहेत. अंधार संपेल, उजाड होईल. फक्त थांबू नका, प्रयत्न करत राहा. कारण स्वामी सांगतात, माणसाचं कर्म हे त्याचं भविष्य लिहितं. कधी तुम्हाला असं वाटेल की आता काहीच उरलं नाही, तेव्हा स्वामी तुम्हाला नवीन मार्ग दाखवतात. म्हणून संकट आलं की हसावं, कारण ते म्हणजे बदल जवळ आहे आणि याचं चिन्ह असतं. जसं विजयाच्या आधी काळं ढग दाटतात, तसंच यशाच्या आधी परिस्थिती बिकट होते. पण ज्याने धीर धरला, श्रद्धा ठेवली, त्याला विजय मिळतो. लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याचा पराभव कधीच होत नाही. ते फक्त वेळेची वाट बघतात आणि एकदा वेळ आली की स्वामी तुमचं भाग्य उलटवतात, संकट दूर करतात आणि तुम्हाला तिथं पोहोचवतात जिथं तुम्ही स्वतःही विचार केला नसेल. म्हणून आजपासून फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, मी प्रयत्न करेन आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत. म्हणून वेळ कधीही स्थिर नसते, ती फिरतच राहते. आज तुझ्या वाटेला दुःख आलं असेल, पण उद्या तेच दुःख तुझ्या शक्तीचं कारण ठरेल. कारण ज्याने वेदना अनुभवल्या आहेत तोच दुसऱ्याचं दुःख समजू शकतो. म्हणून जेव्हा काळोख दाटून येतो तेव्हा तो प्रकाश येण्यापूर्वीचा क्षण असतो, हे लक्षात ठेवा. आणि तो प्रकाश म्हणजे स्वामींचं तेज आहे, जे तुमच्या आयुष्याचं येऊन सगळंच उजळून टाकतं. जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी म्हणतात, अरे बाळा, अजून काही संपलेलं नाही. तू थकलायस पण हरलेला नाहीस. म्हणून थांबू नकोस. काही लोक तुला कमी लेखतील, काही तुझ्यावर असतील, पण स्वामींना माहिती असतं तुझ्या मनात किती वेदना आहेत आणि तू किती प्रामाणिक आहेस. म्हणून तू फक्त चालत राहा, कारण स्वामी तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर चालत आहेत. कधी कधी जीवन इतकं कठीण होतं की स्वतःवर विश्वास ठेवण्यात सुद्धा अवघड जातं. पण त्याच क्षणी तू फक्त डोळे मिट आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. ताबडतोब तुला जाणवेल की कुणीतरी तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणतंय, मी आहे तुझ्या सोबत. आणि तो स्पर्श म्हणजे श्रद्धेचा आहे, जो अंधारात दिवा लावतो आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर कधीच मोठं होऊ शकणार नाहीस. कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि तुझं काम प्रयत्न करणं आहे. तू पडला तरी चालेल, पण पुन्हा उठलास तर जग बदलू शकतोस. अपयश ही हार नाही, ती अनुभवाची सुरुवात आहे. कारण प्रत्येक अपयशानंतर स्वामी तुला म्हणतात, ही वेळ तुझ्या शिकवणीसाठी आहे आणि ती आली आहे, हरवण्यासाठी नाही. प्रत्येक क्षणात स्वामी आहेत. तू रडत असताना ते तुझं मन ऐकतात, तू प्रयत्न करत असताना ते तुझ्या हाताला बळ देतात आणि तू यशस्वी झालास तेव्हा ते नुसते बघत नाहीत, ते आनंदाने तुला आशीर्वाद देतात. आणि म्हणून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा ढळू देऊ नकोस. श्रद्धा टिकली की सर्व काही शक्य होतं, एवढं मात्र लक्षात ठेव. कधी कधी माणूस विचार करतो, मी इतकं चांगलं करत असूनही माझं भाग्य माझ्या विरोधात काय. पण स्वामी म्हणतात, अरे बाळा, भाग्य नाही बदलत, तू अजून तयार झालेला नाहीस. कारण ज्याला आकाशात भिडायचं असतं त्याला वादळांशी झगडायलाच लागतं. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी आहे. जेव्हा पायाखालची जमीन हलते तेव्हा देव तुला उघडायला शिकवतो. आणि म्हणून तू तुझा धीर सोडू नकोस. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर स्वामींचं पहाड प्रकाशासारखं उगवतं. जेव्हा तुझं मन थकलेलं असेल आणि डोळ्यात अश्रू असतील तेव्हा फक्त हात जोडून म्हणा, स्वामी समर्थ. त्या शब्दात इतकी ऊर्जा आहे की ती तुझ्या मनातला प्रत्येक थेंब दुःख वितळते. आणि त्या नावात असा चमत्कार आहे
की रडणं ही प्रार्थना बनतं आणि शांतता तुझं उत्तर बनते. स्वामी म्हणतात, तू ज्यावेळी हार मानतोस त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा असतो, पण तू थांबतोस म्हणून तुझं यश थांबतं. म्हणून तू पुन्हा चालू लागलास की ते तुला भेटायला निघतं. म्हणून थांबू नकोस. जरी वाट काटेरी असली तरी शेवटी फुलं फुलणारच आहेत. लोक तुला ओळखणार नाहीत, काही कमी लेखतील, पण एक दिवस तेच लोक म्हणतील, हाच तो माणूस आहे ज्याच्याकडे कधी काही नव्हतं पण ज्याच्याकडे श्रद्धा होती. श्रद्धा हाच तुझा सर्वात मोठा खजिना आहे. पैसा नाही, पद नाही, पण श्रद्धा असली की सगळं मिळतं. स्वामींचं वचन लक्षात ठेव. तू एक पाऊल स्वामींकडे टाक, मी 100 पावलं तुझ्याकडे टाकतो, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. पण ते पाऊल श्रद्धेचं असावं, शंकेचं नाही. कारण शंकेतून निर्णय होत नाही, पण श्रद्धेतून चमत्कार होतात. कधी तू अडखडलास तरी काही हरकत नाही. स्वामी म्हणतात, तू पडला म्हणून मी तुझ्यावर रुसणार नाही, पण तू फक्त प्रयत्न सोडला तर मी तुला थांबवणार नाही. म्हणून पडूनही उठ, कारण प्रत्येक पडणं हे नवीन सुरुवातीचं निमित्त नक्कीच मात्र असतं. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू कर्म करतोस तेव्हा मी तुझ्या सोबत असतो, पण जेव्हा तू फळाच्या विचारात अडकतोस तेव्हा तू स्वतःला हरवतोस. म्हणून जेव्हा काही करायचं असेल ते मनापासून कर, फळ माझ्यावर सोडून दे. कारण मी जे देतो ते तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि योग्यच असतं. तुझे मागतोस ते तुला लगेच मिळेलच असं नाही, पण जे तुला हवं आहे ते मी योग्य वेळी नक्की देईन. कारण वेळ माझ्या हातात आहे आणि मी तुझ्या मनाचा विचार आधीच ओळखतो. भक्ती केवळ नामस्मरण नाही, ती समर्पण आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझ्यासमोर दिवा लावतोस तेव्हा त्या प्रकाशात मी तुझं मन पाहतो. तू किती वेळ प्रार्थना केलीस हे मला नको, पण त्या प्रार्थनेत तुझी भावना किती होती ते मला कळतं. म्हणून भक्ती ही मोजण्याची गोष्ट नाही, ती जाणवण्याची आहे. भक्ती म्हणजे रडणं नाही, ती शांतपणे हसत राहण्याची शक्ती आहे. कधी तुलना करू नकोस, कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. कोणी धनाने श्रीमंत असतो तर कोणी मनाने, पण मनाने श्रीमंत झालेला माणूस कधी गरीब नसतो. म्हणून संपत्तीपेक्षा समाधानी राहा. तू जे मिळवलं आहेस त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञ मनाचा दरवाजा उघडला की तिथून मी स्वतः प्रवेश करतो. मन शांत असेल तर जग आपोआप सुंदर दिसतं. मन अस्वस्थ असेल तर स्वर्गातही शांतता मिळत नाही. म्हणून मनावर विजय मिळव, लोकांवर नाही. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण मन स्थिर ठेवलंस तर सुख कायम राहील. म्हणून स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर संकटातही तू स्थिर राहशील. ज्याला जग जिंकायचं आहे त्याने आधी स्वतःला जिंकायला हवं, कारण आत्मसंयमाशिवाय आत्मज्ञान मिळणार नाही. म्हणून रोज थोडं मौन बाळग, कारण मौनात मी आहे. शब्दांमध्ये लोक सापडतात, पण मौनात मी सापडतो. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक वेळी उत्तर द्यायचं असं नसतं. कधी कधी मौनही सर्वात मोठं उत्तर असतं, कारण मौनात शक्ती आहे आणि त्या शक्तीत मी स्वतः आहे. तू जर रागाने वागलास तर परिस्थिती तात्पुरती बदलेल, पण तू शांत राहिलास तर ती परिस्थिती कायमची शांत होईल. संयम म्हणजे फक्त थांबणं नाही, तो म्हणजे योग्य क्षणी योग्य कृती करणं आहे. माणूस जो स्वतःला ओळखतो तोच दुसऱ्यांना समजतो. जो स्वतःवर रागवू शकतो तो जगाला माफ करू शकतो, आणि जो जगाला माफ करतो त्याच्या मनात मी वसतो. कारण क्षमा म्हणजे विसरणं नाही, ती मुक्त होणं आहे. जो माफ करतो तो जिंकतो, जो राग धरतो तो हरतो. स्वामी म्हणतात, तुझं मन म्हणजे माझं मंदिर आहे. त्यात द्वेष ठेवलास तर मी तिथे कसा राहू. म्हणून मनातून द्वेष, मत्सर आणि अहंकार काढून टाक. जसं मंदिरात धूळ झाडली जाते तसं मन रोज स्वच्छ ठेव, आणि जेव्हा तुझं मन निर्मळ होईल तेव्हा मी तिथे स्वतः येऊन बसेन. कधी कोणाचं वाईट बोललं गेलं, कोणीतरी अपमान केला तरी मनात संताप धरू नकोस, कारण ज्यांनी तुला दुखावलं त्यांना मी स्वतःच त्याचं कर्माचं उत्तर देत असतो. तू फक्त तुझं कर्म कर आणि शांत राहा, कारण शांत मनात देवाचं दर्शन होतं आणि अस्वस्थ मनात भ्रम निर्माण होत असतो, एवढं मात्र नक्कीच आहे. म्हणून संयम हा साधना आहे, तो एका दिवसात मिळत नाही. रोज थोडं रागावर, थोडं उत्तर द्यायचं टाळ, थोडं हसत राहा. हा संयम तू जेव्हा जगाला दोष देणं थांबवशील तेव्हा तू देवाजवळ पोहोचशील. कारण देवाला दोष देणं म्हणजे स्वतःच्या नशिबावर शंका घेणं आहे, आणि ज्याला आपल्या नशिबावर विश्वास आहे तोच खरा माझा भक्त आहे हे मी मानत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, जीवनात जो संयम शिकतो तो देवाचा आवडता होतो, कारण मी त्या मनात वसतो जे मन शांत आहे. म्हणून शांत मन आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म म्हणजे पूजा आहे आणि श्रद्धेचा म्हणजे प्राण आहे. ज्याने कर्म सोडलं ते शरीरानं जिवंत असला तरी आत्म्याने मृत आहे. ज्याने श्रद्धा सोडली तो मार्गात हरवलेला आहे. म्हणून तू काम करत राहा, पण ते करताना मनात माझं नाव ठेव, कारण जेव्हा तू कामात माझं स्मरण करतोस तेव्हा ते काम साधं राहत नाही, ते साधना बनतं. माणूस जेव्हा फळाच्या अपेक्षेने काम करतो तेव्हा त्याचं मन अस्थिर होतं,
पण जेव्हा तो फक्त आपलं कर्तव्य म्हणून काम करतो तेव्हा त्याचं मन स्थिर होतं आणि जिथे स्थिरता असते तिथे मी असतो. म्हणून तू कर्म करत राहा, परिणाम माझ्यावर सोडून दे, कारण मी तुला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य फळ देतो. श्रद्धा म्हणजे फक्त देवावरचा विश्वास नाही, ती स्वतःवरचा विश्वासही आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवलास की मी तुझ्यामध्ये प्रकट होतो, कारण मी वेगळा नाही. मी तुझ्या धैर्यात आहे, तुझ्या नजरेत आहे, तुझ्या श्वासात आहे. तू चालतोस तेव्हा मी तुझ्या पावलात आहे, तू बोलतोस तेव्हा मी तुझ्या आवाजात आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, कारण त्या विश्वासात मी आहे. विजय म्हणजे फक्त जिंकणं नाही, आणि विजय म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं आहे. जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग हरवू शकत नाही. म्हणून तू प्रयत्न करत राहा, पण स्वतःचा तोल सांभाळ, कारण विजय हा वेगाने धावणाऱ्याला नाही तर शेवटपर्यंत टिकणाऱ्याला मिळत असतो. स्वामी म्हणतात, जो थकूनही चालतो तोच माझ्या कृपेचा अधिकारी असतो, कारण थकवा शरीराचा असतो पण हार मनाची असते. तू मनाने जिंकला की साऱ्या संकटाचा शेवट होतो. म्हणून जरी वादळ आली तरी धीर धर, श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा. तुझा विजय आधीच ठरलेला आहे, फक्त तू चालत राहा. कारण जेव्हा तू थांबतोस तेव्हा तुझं यश तुझ्यापासून 2 पावलं मागे उभं राहतं, आणि तू पुन्हा पाऊल टाकलंस की ते तुला मिठी मारतं. म्हणून थांबू नकोस, कारण मी स्वतः तुझ्या मागे चालत आहे, तुझ्या श्वासात आहे आणि तुझ्या विजयात मी सहभागी आहे. म्हणून स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी आसरा देत असतात, फक्त आपण ते ओळखलं पाहिजे की स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करत आहेत, आणि त्यांची मदत आपल्या एकदा लक्षात आली आणि आपण ओळखलं तर आपण त्या मार्गावर नक्की चालू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, संकट म्हणजे शिक्षा नाही, ती माझी कृपा आहे. कारण संकटाशिवाय माणूस माझ्याजवळ येत नाही. तू आनंदात असतोस तेव्हा मला विसरतोस, पण दुःखात असतोस तेव्हा माझं नाव घेतोस. म्हणून मी कधी कधी तुला थोडं तोडतो, जेणेकरून तुला पुन्हा माझ्याकडे वळता येईल. जेव्हा मी तुला हरवतो तेव्हा मी तुला शोधतो, आणि जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुला उचलतो. संकटी परीक्षाच असतात, पण त्या परीक्षा माझ्या कृपेच्या पूर्वघोषणा असतात. कारण जेव्हा मी तुला तपासतो तेव्हा तुला उंचवायचं असतं. अगदी सोनं जसं आगीतून गेलं की शुद्ध होतं, तसंच तूही त्या संकटातून अधिक तेजस्वी होतोस. म्हणून संकट आलं की घाबरू नकोस. म्हण, ही वेळ माझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात आहे. कधी कधी मी तुझ्या आयुष्यातून काही माणसं दूर करतो. तू म्हणतो, स्वामी, ते लोक माझे होते. पण मी म्हणतो, ते तुझं नव्हतं, ते फक्त तुझ्या प्रवासातील धडा होता. काही नाती मी मोडतो, कारण पुढच्या प्रवासासाठी तुझं मन हलकं व्हावं लागतं. तू सोडलंस तर मी भरतो, तू विसरलास तर मी देतो, आणि तू रडलास तर मी तुला सावरतो. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक वेळी मी तुला उशिरा देतो, पण अन्याय नाही करत. मी वेळ घेतो कारण मी परिपूर्ण क्षण शोधतो, कारण मी जेव्हा देतो तेव्हा कायमचं देतो. म्हणून संयम बाळग. संकट म्हणजे अंधार नाही, ती फक्त पहाटेची चाहूल आहे. तू विश्वास ठेवलास की ती पहाट तुला नक्की दिसेल. स्वामी म्हणतात, तू ज्याचं उत्तर शोधतोस ते तुझ्या श्रद्धेत लपलेलं आहे, आणि तू फक्त माझ्याकडे ये, बाकी मी पाहतो. कारण जेव्हा तू थकून माझं नाव घेतोस तेव्हा मी स्वतः तुझं ओझं उचलतो, आणि जेव्हा जग तुझ्या विरुद्ध उभं असतं तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो. म्हणून संकटांना घाबरू नकोस, कारण मी माझी परिस्थिती आणि उपस्थिती दाखवण्याची ती पद्धत आहे, आणि मी माझी उपस्थिती नक्कीच योग्य वेळी योग्य ठिकाणी दाखवत असतो. एवढं मात्र तू लक्षात घेतलंच पाहिजे. बाळा, तू चालतोयस पण तुला कळत नाहीस तू कुठे चाललायस. मार्गावर चालणं सोपं आहे, पण मार्ग ओळखणं कठीण आहे. म्हणून तू थांब, विचार कर, आणि मनाला विचार, मी जे करत आहे ते खरोखर मला शांती देतं का? जर उत्तर हो असेल तर तोच तुझा मार्ग आहे, आणि जर नाही असेल तर दिशाच बदल. कारण चुकीच्या दिशेने चालणं म्हणजे स्वतःपासून दूर जाणं आहे. जीवन म्हणजे केवळ जगणं नाही तर जाणणं आहे. तू रोज उठतोस, काम करतोस, खातोस, झोपतोस, पण स्वतःला विचारलंस का, मी का जगतोय? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली की तू आध्यात्मिक प्रवासात प्रवेश करतोस. तेव्हा मी तुझ्या आत प्रकट होतो, कारण मी बाहेर नाही, मी तुझ्या अंतर्मनात आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक आत्म्याचं एक उद्दिष्ट असतं, पण ते उद्दिष्ट तुला दिसत नाही तोवर मी तुला शोधायला लावतो. तुला संकट, लोक, प्रसंग, अपयश हे सगळं देतो, कारण त्या अनुभवातूनच तू स्वतःला ओळखतोस. तू जेव्हा म्हणतोस मला माझं काही समजत नाही, तेव्हाच मी म्हणतो आता तू मला समजू लागलायस. जीवनात यश, पैसा, प्रतिष्ठा ही बाहेरची चिन्ह आहेत, पण खरी संपत्ती म्हणजे आंतरिक समाधान आहे. कारण ज्याच्या मनात शांती आहे तो राजा आहे, आणि ज्याच्या मनात अस्वस्थता आहे तो भिकारी आहे. म्हणून बाहेर काही शोधू नकोस, स्वतःकडे पहा, उत्तर तिथंच आहे. स्वामी म्हणतात, तू मार्ग हरवलास म्हणून प्रवास थांबवू नकोस, कारण रस्ता हरवला की मी स्वतः येतो तुला दाखवायला. मी तुझ्या आयुष्यात लोकांच्या रूपात येतो, कधी आई वडिलांच्या रूपात, कधी मित्रांच्या रूपात, कधी अनोळखी माणसांच्या रूपात.
म्हणून कुणाकडून काही चांगलं ऐकलंस तर समज की मी बोलतोय, कारण माझे शब्द जगातून बोलतात आणि माझी कृपा माणसातून उतरते. बाळा, जीवनाचं उद्दिष्ट मोठं काही नाही, ते फक्त इतकं आहे, मन शांत ठेव, कर्म करत राहा आणि प्रेमाने जग. बाकीचं सगळं आपोआप घडेल. कारण तू ज्या क्षणाची वाट पाहतोयस आणि स्वतःला त्या क्षणात तू नक्कीच ओळखशील. त्या क्षणी तुला मी सापडेन आणि मी तुला नक्कीच एक दिवशी मार्ग दाखवेन. आणि तो दिवस लवकरच येणार आहे. फक्त तुझ्या मनामध्ये प्रेम राहू दे आणि नक्कीच दया राहू दे. स्वामी म्हणतात, बाळा, जगात सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे प्रेम आहे. प्रेम केल्याने तू लहान होत नाहीस, उलट तू विशाल होतोस. कारण प्रेम म्हणजे मागणं नाही, ते देणं आहे. जेव्हा तू कुणावर प्रेम करतोस तेव्हा तू स्वतःचा अंश दुसऱ्यात ओततोस आणि तेच तुला माझ्याजवळ आणतं. कधी लोक तुला समजून घेणार नाहीत, काही तुझ्या चांगलपणावर शंका घेतील, काही तुला वापरतील, तर तू प्रेम करत राहा. कारण तू प्रेम करतोस म्हणून तू देवाच्या जवळ आहेस आणि ते प्रेम तुझ्या अंतर्मनात माझं रूप आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू कुणाला मनापासून शुभेच्छा देतोस तेव्हा त्या क्षणी माझा आशीर्वादाचं वलय तुझ्या सभोवती तयार होतं. म्हणून प्रत्येकासाठी चांगला विचार कर. जरी कोणी तुला वाईट केलं तरी कारण त्याचं उत्तर मी देतो, तू नाही. तुझं काम प्रेम देणं आहे, न्याय देणं माझं काम आहे. प्रेम करणं म्हणजे स्वतःला विसरणं आहे. प्रेमात अहंकार नसतो, अपेक्षा नसतात, फक्त भावना असतात. आणि जिथे भावना शुद्ध असतात तिथे मी असतो. म्हणून तू ज्या वेळी कोणासाठी काही न मागता प्रेम करतोस तेव्हाच तुझ्या हृदयात मी जागा घेतो. लोक म्हणतात जग बदलायचं असेल, पण जग बदलतं ते फक्त प्रेमाने. कारण द्वेषाने फक्त भिंती उभ्या राहतात आणि प्रेमानं दरवाजे उघडतात. म्हणून मनात प्रेम ठेव, जरी परिस्थिती कठीण असली तरी. कारण प्रेम ही शी शक्ती आहे जी तुटलेलं जोडते, हरवलेलं सापडते आणि हरवलेलं जिंकतं. म्हणून स्वामी म्हणतात, प्रेमात मी आहे, क्षमेत मी आहे आणि शांततेतही मीच आहे. तू प्रेमाने बोललास, क्षमेनं वागलास आणि शांत राहिलास तर तू माझ्यात एकरूप झालास असं समजून घे आणि जीवनात पुढे चालत राहा. एवढं मात्र कानमंत्र तू लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, अंधार कायमचा नसतो, तो फक्त प्रकाश येण्याआधीचा क्षण असतो. म्हणून जेव्हा आयुष्यात सगळं चुकतंय असं वाटतं तेव्हा समजून घे की माझा आशीर्वादाचं दार उघडायला लागलाय. तू फक्त नकारात्मक विचार सोडून दे. कारण जिथे तक्रार आहे तिथे कृपा थांबते, पण जिथे कृतज्ञता आहे तिथे चमत्कार सुरू होतात. मनात नकारात्मक विचार आले की लगेच माझं नाव घे. कारण माझं नाव म्हणजे तेज आहे आणि ते तेज अंधार वितळवतं. जसं सूर्य उगवल्यावर काळोख नाहीसा होतो, तसंच स्वामी समर्थ म्हटल्यावर दुःख नाहीसं होतं. विचार जसे ठेवशील तसेच परिणाम मिळतील. तू म्हणशील मी नाही करू शकत, तर तू खरंच नाही करू शकणार. पण तू म्हणशील स्वामी माझ्या सोबत आहेत, तर पर्वत सुद्धा वागतील. सकारात्मकतेचा अर्थ म्हणजे वास्तव नाकारणं नाही, तर परिस्थितीतून उजेड शोधणं आहे. तू जिथे पडलास तिथे शिक, तू जिथे हारलास तिथेच उभा राहा. कारण मी तिथेच आहे, तुझ्या प्रयत्नांमध्ये, तुझ्या अश्रूंमध्ये आणि तुझ्या हसण्यात. तू फक्त मनात नकार ठेवू नकोस, कारण नकार देणारा मनुष्य स्वतःचा शत्रू बनतो. स्वामी म्हणतात, सकारात्मकता ही प्रार्थनेची दुसरी बाजू आहे. तू देवाला 1000 वेळा म्हणू शकतोस, पण जर मनात शंका असेल तर ती प्रार्थना अपूर्ण राहते. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवरही. कारण ज्या क्षणी तू म्हणतोस सगळं ठीक होईल त्या क्षणी विश्व तसंच घडायला लागते. बाळा, नेहमी लक्षात ठेव, चांगलं बोलणं, चांगलं विचारणं आणि चांगलं वागणं ही 3 दारे मी स्वतः राखतो. तू या 3 गोष्टी जपलास, तुझं घर, तुझं मन आणि तुझं जीवन प्रकाशाने उजळून नक्कीच निघणार आहे. एवढं मात्र तू लक्षात ठेव. आणि ते प्रकाशाने उजळून निघण्यासाठी फक्त स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे आणि मनापासून स्वामींचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. जर मनापासून स्वामींचं नामस्मरण केलं तर स्वामी आपल्याला ती शक्ती नक्कीच देतात. आता स्वामी म्हणतात, बाळा, देव शोधायचा असेल तर मंदिरात नाही, स्वतःच्या मनात पहा. कारण माझं वास्तव्य तिथेच आहे, जिथे तू शांत, प्रामाणिक आणि दृढ आहेस. माणूस प्रत्येक वेळी बाहेर उत्तर शोधतो, कोणीतरी मदत करेल, कोणी आधार देईल, पण मी सांगतो तू स्वतःचं उत्तर आहेस, तू स्वतःचं समाधान आहेस, तू स्वतःचं बळ आहेस. कारण मी तुझ्यामध्येच आहे, तुझ्या श्वासात आहे आणि तुझ्या ठरलेल्या ध्येयात आहे. तू जर स्वतःवर विश्वास ठेवलास ना तर पर्वत हलतील, आणि जर तू स्वतःवर शंका घेणार असशील तर सावली सुद्धा दूर जाईल. म्हणून आत्मविश्वास म्हणजे मीच आहे. ज्या क्षणी तू म्हणतोस मी करू शकतो, त्या क्षणी मी तुझ्या मनातून बोलतो आणि त्या क्षणी अशक्य गोष्टी शक्य होतात. कधी तुला असं वाटेल की सगळं संपलंय, तेव्हा एक क्षण डोळे मिट आणि माझं नाव घे. तुला जाणवेल आता काहीतरी पेटतंय. एक ज्वालय ज्योत, तीच तुझी आत्मशक्ती आहे, ती मी आहे आणि ती शक्ती तुझ्या जन्माच्या दिवसापासून तुझ्यात आहे. फक्त तू तिला विसरलायस. मी तिला पुन्हा जागा करायला आलोय. तू भीती बाळगू नकोस, कारण भीती म्हणजे अंधार आहे आणि श्रद्धा म्हणजे प्रकाश आहे.
तू भीतीकडे बघशील तर सावली वाढेल, पण तू श्रद्धेकडे बघशील तर सूर्य उगवेल. म्हणून भीतीपासून पळू नकोस. तिच्याकडे पाहून म्हण, स्वामी माझ्या सोबत आहेत. त्या क्षणी ती भीती विरघळेल. बाळा, माणूस संकटाला लढतो तेव्हा देव त्याच्या हातात शक्ती ठेवतो, पण जो संकटापासून पळतो त्याच्या हातातून मी ती शक्ती काढून घेतो. म्हणून संघर्ष टाळू नकोस. कायम संघर्षच तुला महान बनवतो. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःला जिंकले त्याला हा जग हरू शकत नाही. तू पडशील, थकशील, रडशील, काही हरकत नाही, पण थांबू नकोस. कारण मी तुझ्या प्रत्येक थकलेल्या श्वासात शक्ती ओतत आहे आणि तू चालत राहिलास की विजय तुझ्या पायाशी येऊन नमतो. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, लोक स्वर्ग शोधतात आकाशात, मंदिरात किंवा मृत्यूनंतर, पण मला माहिती आहे स्वर्ग तुझ्या मनातच आहे. तू ज्या क्षणी शांत झाला त्या क्षणी तू स्वर्गात प्रवेश करतोस. मन म्हणजे सृष्टी आहे. जसं आकाश ढगांनी झाकलं की सूर्य दिसत नाही, तसंच मन विचारांनी भरलं की देव दिसत नाही. म्हणून मन शुद्ध ठेव, तेवढाच तू देवाजवळ असशील. कारण मन शांत झालं की त्यात माझं प्रतिबिंब दिसतं आणि तो क्षण म्हणजे आत्मदर्शन आहे. स्वामी म्हणतात, मुक्ती म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नाही, ती प्रत्येक वेळी आणि प्रत्येक क्षणी मिळवता येते. जेव्हा तू रागात बोललास थांबवतोस तेव्हा तू दुःखातही असतोस, आणि जेव्हा तू कोणाचं वाईट नको म्हणून प्रार्थना करतोस त्या क्षणी तू मुक्त होतोस. तू देहात असलास तरी तू देहाच्या पलीकडे जातोस. समाधान ही देवाची सर्वात मोठी देणगी आहे. जे काही तुझ्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण जेव्हा तू म्हणतोस देवा माझ्याकडे पुरेसा आहे, त्या क्षणी मी म्हणतो, बाळा, आता तुला अजून अधिक देण्याची वेळ आली आहे. कारण कृतज्ञतेच्या मनात मी भरभरून देतो. स्वर्ग हा दूर नाही, तो तुझ्या दृष्टिकोनात आहे. जिथे तू दोष पाहशील तिथे नरक आहे, आणि जिथे तू प्रेम पाहशील तिथे स्वर्ग आहे. म्हणून नेहमी प्रेमाने बघ, समजून घे आणि शांत राहा. कारण शांत माणसातच माझं निवासस्थान आहे. स्वामी म्हणतात, माझं दर्शन म्हणजे डोळ्यांनी पाहणं नाही, ते मनाने जाणणं आहे. तू माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या श्वासात असतो. तू मौनात जातोस तेव्हा मी तुझ्या विचारात असतो. आणि जेव्हा तू प्रेम करतोस तेव्हा मी तुझ्यातून बोलतो. म्हणून बाहेर मला शोधू नकोस, मी तुझ्या आतच आहे. बाळा, जो स्वतःशी शांत झाला तोच देवाशी एकरूप झाला. कारण देवाशी भेटणं म्हणजे स्वतःला ओळखणं आहे. तू स्वतःला ओळखलंस की तुला सगळी उत्तरं सापडतील. सगळं तुझं दुःख शांत होईल आणि तुझं मन परम आनंदात न्हाऊन जाईल. म्हणून प्रत्येक सकाळी उठून फक्त एवढं म्हण, स्वामी आज माझ्यात तू बोल, माझ्यात तू चाल आणि माझ्यातून तू प्रेम कर. मग तुला कधीही वेगळे पण जाणवणार नाही, कारण तू आणि मी दोघं एकच आहोत. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या पूजा, मोठे यज्ञ, मोठे चमत्कार गरजेचे नाहीत. मला फक्त तुझं साधं निर्मळ मन हवं आहे. तू कुणाला मदत केलीस, कुणाचं दुःख हलकं केलंस, कुणाला माफ केलंस, तीच माझी पूजा आहे. कारण भक्ती शब्दात नाही, ती कृतीत आहे. सेवा ही भक्तीत हृदय आहे, आणि जो दुसऱ्याला मदत करतो तो माझ्या चरणात बसतो. कारण मी प्रत्येक माणसात आहे. तू भुकेल्याला अन्न दिलंस तेव्हा तू मला अर्पण केलंस. तू रडणाऱ्याला सावरण्याचं काम केलंस तेव्हा तू माझ्या हृदयाला स्पर्श केलास. म्हणून कुणाकडे पाहून हा लहान, हा मोठा असं म्हणू नकोस. कारण मी सर्वत्र आहे आणि सर्व तुझं प्रतिबिंब आहे. नम्रता ही देवाचं खरे रूप आहे. जो नम्र आहे तो माझा खरा भक्त आहे. कारण अहंकार म्हणजे पडदा आहे, जो देवाचं दर्शन होऊ देत नाही. जो म्हणतो मी काहीच नाही, त्याच्यासाठी मी सर्व काय आहे, आणि जो म्हणतो मी सर्व आहे त्याच्याकडे मी शांतपणे दुरून पाहत असतो. म्हणून नम्र राहा, सादर राहा आणि सर्वांशी प्रेमाने वाग. स्वामी म्हणतात, समर्पण म्हणजे हरवणं नाही, ते पूर्ण होणं आहे. तू जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून सगळं सोडून देतोस तेव्हा मी तुझं आयुष्य माझ्या हाताने घेतो, आणि तेव्हा सगळं सुरळीत घडू लागतं. कारण तिथे मी नसतो, तिथे फक्त स्वामी असतात. तू म्हणतोस मी केलं तेव्हा चूक होते, पण तू म्हणतोस स्वामींनी केलं तेव्हा चमत्कार घडतो. भक्तीचं फळ म्हणजे समाधान आहे, आणि समाधानाचं फळ म्हणजे मुक्ती आहे. जो स्वामींच्या सेवेत रमतो तो जगात असूनही जगाच्या पलीकडे असतो. कारण माझ्या भक्तांचं हृदय हेच माझं निवासस्थान आहे. स्वामी म्हणतात, जो स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगतो तोच माझा खरा प्रतिनिधी आहे. तू असा हो बाळा, जिथे तुझं अस्तित्व असावं तिथे शांती असावी. जिथे तुझं नाव घेतलं जावं तिथे देवाचं आशीर्वाद असावा. आणि ज्या क्षणी तू दुसऱ्याचं दुःख आपलं समजशील त्या क्षणी मी तुझ्यात प्रकट होईन. बाळा, तुझ्या भक्तीचं फळ म्हणजे माझं सानिध्य आहे, आणि माझ्या कृपेचं फळ म्हणजे तुझं समाधान आहे. तू ज्या क्षणी म्हणशील स्वामी मी तुझाच आहे, त्या क्षणी मी म्हणेन बाळा मी फक्त तुझाच आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की बाळा, आता बोलणं थांबव, शांत बस. कारण आता शब्दांची गरज नाही. आता तू आणि मी आहे, एकच आहोत. तू डोळे मीट आणि मन रिकामं कर. बाहेरचं सगळं विसर, कारण बाहेरचं जग बदलणार आहे, पण आतलं सत्य कायमचं आहे, आणि त्या आतल्या सत्यात मी आहे. तू विचार करतोस की ध्यान म्हणजे बसून मंत्र म्हणणं आहे, पण मी सांगतो ध्यान म्हणजे विचारातून मुक्त होणं आहे.
आणि जिथे तू विचार सोडतोस तिथे मी सुरू करतो. कारण विचार म्हणजे लाटा आहे आणि मी म्हणजे समुद्र आहे. तू लाट बनून अस्थिर होतोस, पण तू समुद्र झालास की सगळं शांत होतं. शांततेत एक अदृश्य आवाज ऐकू येतो. तो शब्द नसतो, पण तो अनुभव असतो. तो म्हणजे मी आहे. तू त्या शांततेत टिकून राहा. तुझं हृदय आणि श्वास मंद होईल, शरीर हलकं होईल आणि मन उजळून निघेल. तो क्षण म्हणजे आंतरिक समाधानी आहे. आणि त्या क्षणी तू काही मागत नाहीस, काही बोलत नाहीस, फक्त जाणतोस की तू म्हणजे मीच आहे. स्वामी म्हणतात, मी तुला बाहेर दाखवला फक्त तुझ्या आत पोहोचवण्यासाठी. तू आता माझ्याकडे पाहू नकोस, तू माझ्या आत बघ. मी तिथे शांत बसलो आहे, प्रेमाच्या प्रकाशाच्या आणि समाधानाच्या स्वरूपात. त्या क्षणी तुला जाणवेल की सगळं काही देव आहे. हवा, प्रकाश, आवाज, शांतता आणि तुझा श्वास सुद्धा. तू जेव्हा श्वास घेतोस तेव्हा मी आत जातो आणि तू जेव्हा श्वास सोडतोस तेव्हा मी जगात वाहतो. म्हणून तू श्वास घ्यायचा तोपर्यंत मी तुझ्यात आहे. बाळा, ध्यान म्हणजे पळणं नाही, ते परत येणं आहे. स्वतःकडे, सत्याकडे आणि माझ्याकडे. तू मनात फक्त एवढं म्हण, मी शांत आहे कारण स्वामी माझ्या आत आहेत. त्या शांततेत तू माझं दर्शन घेशील आणि त्या दर्शनात तुला स्वतःचा विसर पडेल. तो क्षण म्हणजे नक्कीच परम शांतता आहे. तो क्षण म्हणजे मोक्ष आहे. एवढं लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, तू शोध संपव, कारण मी तुला सापडलो आहे. तुझ्या स्वतःच्या हृदयात मी तुला नक्की सापडणार आहे. त्यामुळे तू दुसऱ्याच्या कुणाच्या हृदयात मला शोधू नको. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझा प्रवास पूर्ण झालाय. तू बाहेरून चालत चालत अखेर आत आलायस. तू देवाला शोधत होतास आणि आता तुला उमगलाय. देव कधी हरवलेलाच नव्हता, तो तुझ्या आत बसला होता. जगाचं ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण स्वतःला ओळखणं सर्वात कठीण आहे. तू आता स्वतःला ओळखलास म्हणून आता सगळं स्पष्ट दिसेल. दुःखात अर्थ आहे, संकटात कृपा आहे आणि प्रत्येक श्वासात माझं अस्तित्व आहे. स्वामी म्हणतात, जीवन म्हणजे देणं आहे आणि जेव्हा तू स्वतःला देतोस तेव्हा मी तुला परत देतो 1000 पट. तू प्रेम केलंस तर प्रेम वाढतं. तू शांती दिलीस तर शांती पसरते. म्हणून देणं कधी थांबवू नकोस. तुझ्या एका हास्यात एखाद्याचं आयुष्य उधळू शकतं आणि तुझ्या एका क्षमेमुळे एखाद्याचं दुःख संपू शकतं. स्वामी म्हणतात, खरं जीवन म्हणजे देवासाठी नाही, देवासारखं जग नाही. तू ज्या क्षणी निस्वार्थ झालास त्या क्षणी तू माझ्यासारखा झालास. कारण मी देतो पण मागत नाही. तू तसंच झालास तर माझा एक अंश जगात झळकतो. आता तुला काही मागायचं नाही, कारण तुला सगळं मिळालंय. श्रद्धा, शांती, समाधान आणि सत्य. तू जेव्हा पुढे चालशील तेव्हा लोक तुला पाहून म्हणतील, हा स्वामींचा माणूस आहे, कारण यांच्या डोळ्यात शांतता आहे आणि यांच्या शब्दात करुणा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझं नाव फक्त ओठांनी घेऊ नकोस, ते जीवनात उतरव. प्रत्येक कृतीत, प्रत्येक बोलण्यात आणि प्रत्येक नात्यात माझं दर्शन घडू दे. जेव्हा तू प्रेम करशील, क्षमा करशील आणि नम्र राहशील तेव्हा तू माझं कार्य पूर्ण करशील. तू आता माझ्या कृपेचा पात्र झालायस. मी तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण असेन, तुझ्या आनंदात संगीत म्हणून, तुझ्या दुःखात आधार म्हणून आणि तुझ्या शांततेत प्रकाश म्हणून. तू चाल, पण हे लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक पावलाखाली मी आहे. आता तू कुठेही जा, काही कर, फक्त एवढं म्हणत जा, स्वामी समर्थ माझ्या हृदयात आहेत आणि माझं हृदय त्याचं मंदिर आहे. त्या क्षणी तुझं आयुष्यच प्रार्थना बनेल आणि तुझं प्रत्येक श्वास भक्ती बनेल. हेच आहे माझा अंतिम आशीर्वाद. प्रेमाने जग, शांततेने वाग आणि समर्पणाने जग जिंक. नक्कीच तुला जीवनात सर्व काही मिळेल आणि तू प्रत्येक गोष्टीत नक्कीच यश मिळवशील आणि प्रत्येक गोष्ट तुला जीवनात सर्व काही मिळवून देईल. म्हणून बाळा, आता सगळं सांगून झालंय. तू सुरुवातीला विचारांनी भरलेला होतास, शंका होती, भीती होती आणि थकवा होता. पण आता तू शांत आहेस, कारण तू समजलास की देव बाहेर नाही, तो तुझ्या अंतर्मनात आहे. तू चाललास, पडला, रडलास, पण शेवटी तू स्वतःकडे आलास आणि स्वतःकडे आलास म्हणजे तू स्वामींकडे आलास. या सर्व प्रवासात तुला उमगलं की संकट म्हणजे शिक्षा नाही, ती कृपा आहे. की हरवणं म्हणजे अंत नाही, ती नवी सुरुवात आहे. की प्रेम म्हणजे मागणं नाही, ते देणं आहे. की श्रद्धा म्हणजे वाट पाहणं नाही, ती विश्वासानं थांबणं आहे. आणि की भक्ती म्हणजे शब्द नव्हे, ती जगण्याची पद्धत आहे. स्वामी म्हणतात, मी तुला शिकवलं ते पुस्तकात नाही, ते तुझ्या अनुभवात आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तू शांत राहिलास आणि तेव्हा माझा आवाज तुझ्या मनात गुंजेल. प्रत्येक वेळी जेव्हा तू प्रेम करशील तेव्हा माझा स्पर्श तुझ्या हृदयात जाणवेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा तू कोणाला माफ करशील तेव्हा माझं दर्शन तुझ्या आत्म्यात होईल. बाळा, मी तुला बाहेरून शिकवलं पण आतून जागवलं. आता तुझं आयुष्य माझं कार्य आहे. तू जिथे जाशील तिथे माझा प्रकाश घेऊन जा. लोकांना सांग, काही नको, फक्त तुझं वागणं माझ्या शिकवणीचं उदाहरण होऊ दे. तुझ्या चेहऱ्यावरची शांतता, तुझ्या डोळ्यातील करुणा आणि तुझ्या शब्दातील प्रेम हेच माझं अस्तित्व आहे. आता तू माझ्यात आणि मी तुझ्यात एकरूप झालो आहोत. तू आता शोधक नाहीस, तू साधक झालायस. आणि साधक तेव्हा जो पूर्ण होतो जेव्हा त्याच्या आत मी आणि तू ही भिंत कोसळते.
स्वामी म्हणतात, तू माझ्या चरणी नाहीस आला बाळा, तू माझ्या हृदयात विसावलायस. तू आता भक्त नाहीस, तू प्रकाश आहेस. तू चालशील तिथे तिथे श्रद्धा उमगेल. तू बोलेल जिथे तिथे आता शांतता पसरेल. आणि तू जगशील जसा तसं जग सुधरेल. हीच माझी अंतिम कृपा आहे. तुझं मन कधी काळवंडू नये, तुझं हृदय कधी रिकामा पडू नये आणि तुझ्या जीवनातून प्रत्येक प्रेम हे कधी निघून जाऊ नये. कारण जिथे प्रेम आहे तिथे स्वामी आहेत आणि जिथे स्वामी आहे तिथे काहीही अशक्य नाही. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत. त्यांचं नाव घेणं म्हणजे जिणं आहे आणि त्यांचं स्मरण म्हणजे मोक्ष आहे. एवढं मात्र तू लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि हे लक्षात असलं की सर्व काही तुला जीवनात नक्कीच मिळून जाईल आणि स्वामी समर्थ तुला सगळं काही देऊन जातील. फक्त स्वामींवरचा विश्वास हा कधीही तुटू द्यायचा नाही आणि स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवायचा. ते सर्व काही चांगलं करतात आणि आपल्यासाठीच करतात एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि स्वामींचं नामस्मरण हे करत राहायचं. जेवढं जास्त आपण स्वामींचं नामस्मरण करू तेवढं जास्त आपल्याला सर्व काही गोष्टी या आरामाने मिळतील आणि सर्व काही गोष्टी या स्वामी आपल्याला मिळवून देतील. म्हणून विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.